एक महत्त्वाची बातमी, सोलापूरकरांच्या घराबाहेर निदर्शनं सुरू आहे। राहुल सोलापूरकरांनी माफी देखील मागितली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे। अभिनेते राहुल सोलापूरकरांनी माफी मागितल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते, तर त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण मराठी आणि हिंदू अशा विषयी वेळोवेळी आंदोलन करून या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे। मी कायदेशीर कारवाई गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहे। समोर ज्यांनी हे वक्तव्य केलं त्याच्याविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी अभिनेता राहुल सोलापूरकर। साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक 50 मिनिटं मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो। बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो। आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केलं, हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला। साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही। किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती, अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून। आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।